मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली. आता तो त्याचं उत्तर देणार. नोटीस काल का परवाच त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे. आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही. आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळे दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे. अर्थात सगळे घेतात असं नाही, कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात आणि तशा पद्धतीनं चाललेलं आहे. मग कोण म्हणतं की आम्हाला एसटीमध्ये घाला, कोण म्हणतं आम्हाला एससीमध्ये घाला, कोण म्हणतं आम्हाला ओबीसीमध्ये घाला, कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका. असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आणि हे महाराष्ट्राला न परवडणारे. आम्ही ज्यावेळेस सातत्याने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो, त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये बसत नाही. अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे बरोबर आहे, परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. नाही, मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना. आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे, त्याचं उत्तर तो देईल ना. ते उत्तर काय येतंय ते बघू ना. हिंदुत्ववादी संघटना आणि मिलिंद एकबोटे यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंच्या मतांवरती हे सरकार आलेलं आहे, त्यामुळे अजित पवारांनी वेगळं राजकारण करू नये, उलट संग्राम जगताप यांना मंत्रिपद द्यावं. हो का? बाकीच्यांनी माझ्या पक्षामध्ये मी काय करावं ते शिकवायची गरज नाही. ते मी, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघं बसून त्याबद्दलचं ठरवू.